UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सरकार आणा जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो। शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन। गेलेली सत्ता परत खेचून आणणार, ठाकरेंचा निर्धार। आपल्या मनातील मुख्यमंत्री मंचावर बसलाय, लवकरच आपलं सरकार येणार। ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांसह सुभाष देसाईंकडून पुनरुच्चार। लाडकी बहीण योजना आणली, पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणींना समजत नाहीये। आता सगळे बोलतात मीच तुझा भाऊ। योजनेच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा। 1500 रुपये देण्यापेक्षा सरकारनं बहिणींची अब्रू वाचवावी। सत्तेचा उन्माद ज्यांना चढला त्यांना खड्यासारखं बाजूला करा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची टीका। पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ। विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर, पण मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही। नितीन गडकरींचा गौप्यस्फोट। हुकुमशाहीशी तडजोड करू नका अशी विरोधकांच्या प्रमुख नेत्याची भूमिका असेल, त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही। संजय राऊतांची प्रतिक्रिया। गडकरी कधी खोटं बोलणार नाहीत। विरोधकांनी तोडफोड करून चेहरा देण्याचा प्रयत्न केला असेल। गडकरींच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाटांचं वक्तव्य। नितीन गडकरींनी मनातील सर्वोच्च पदावर बसण्याची इच्छा बोलून दाखवली। गडकरींकडून मोदींसाठी थेट संदेश। प्रियंका चतुर्वेदींचं ट्विट। महायुतीत शिंदे गट मोठा भाऊ आणि मोठा वाटणारा भाजप आता छोटा भाऊ बनलाय, रोहित पवारांचं विधान। सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानं मोर्चा। सरकार विरोधातील मोर्चात सत्ताधारी पक्ष आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे सहभागी। आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजरवर गुन्हा दाखल। संशयिताकडून बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचं समोर। बडगुजर कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी नाशिक पोलिसांकडून आरोपींवर दबाव। संजय राऊतांचा गंभीर आरोप। दीपक बडगुजर यांचं नाव घेण्यासाठी पोलिसांकडून संशयिताला मारहाण। लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बडगुजर कुटुंबियांना अडकवण्याचा प्रयत्न। सुधाकर बडगुजरांचा आरोप। यादी जाहीर करायला उशीर केला की लोकसभेसारखा प्रॉब्लेम होतो। भाजप मोठा पक्ष असल्यानं त्यांना तडजोड करावी लागणार। संजय शिरसाटांचं विधान। 2 दिवसानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा। महाराष्ट्रासोबत दिल्ली विधानसभेची निवडणूक घ्या, केजरीवालांची मागणी। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।